काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीस नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं बेड्या ठोकल्यात. 21 वर्षीय अरमान मेहरबान सय्यद या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आतिश भालेराव या युवकाला जीवे मारण्याच्या उद्देशानं जुन्या भांडणाची कुरापत काढून हत्याराने वार करण्यात आले. यात आतिश भालेराव या युवकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यावर हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये आतिश भालेराव यास गंभीर दुखापत झाली. त्यानुसार देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतलाय. अरमान सय्यद हा भद्रकाली दूध बाजार येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यास पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, प्रशांत वालझाडे, पोलीस नाईक नितीन फुलमाळी यांच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलंय. अरमान सय्यद याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच अरमान सय्यद याच्यावर आधी देखील अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. याबाबत पुढील तपास देवळाली पोलीस करतात. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.